नवरात्रीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करत 22 सप्टेंबर म्हणजेच आजपासून देशात बचत उत्सव सुरू होत असल्याचं जाहीर केलंय। देशातील नागरिकांना गरिबीच्या रेषेतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारनं 3 सप्टेंबर रोजी जीएसटी कपात जाहीर केली होती, जी आजपासून लागू झाली आहे। करातील मोठ्या बदलांमुळे दसरा दिवाळीच्या तोंडावर अनेक घरगुती वस्तू स्वस्त होणार आहे। आता या कपातीत सोनं खरेदी करावं की नाही, सोन्याच्या दरांमध्येही कपात होणार का, हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर मग याचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। नमस्कार, मी निनाद आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। आजपासून जीएसटी फक्त 2 स्लॅबमध्ये म्हणजेच 5% आणि 18% आकारला जाणार आहे। कर प्रणाली सोपी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले, मात्र जीएसटी कपातीचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होणार नाहीये। व्यापार विषयक तज्ज्ञांनुसार जीएसटी धोरणांमधील बदलानंतर लोकांच्या हातात जास्त पैसे राहतील। अशा स्थितीत गुंतवणूक कुठे करायची हा विचार जर लोकांनी केला तर त्यांच्यासाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा उत्तम पर्याय असेल। परंतु लोक जर गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोनं खरेदीकडे वळाले तर उलट सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात असं तज्ज्ञांना वाटतंय। सोनं खरेदी करायचं असेल तर ही योग्य वेळ आहे का, या प्रश्नाचं उत्तर देताना दीर्घकाळाची गुंतवणूक म्हणून जर तुम्ही विचार करत असाल तर सोनं खरेदी करता येईल, परंतु जागतिक स्तरावर अनिश्चितता आहे। त्यामुळे अनेक देशांमधल्या रिझर्व्ह बँका सोनं खरेदीवर भर देत आहेत। त्यामुळे येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांनी सध्या सोनं खरेदीसाठी थोडीशी वाट पाहावी असं मत तज्ज्ञांनी मांडलंय। हे झालं सोनं खरेदी आणि त्याच्या दरांबद्दल। आता नव्या जीएसटी धोरणाचा इतर गोष्टींवरही परिणाम होणार आहे, ज्यामुळे प्रोसेस्ड यूएसटी दूध, पनीर, पिझ्झा, ब्रेड, रेडी टू ईट चपाती, पराठा, पेन्सिल, वही, चार्ट, 33 जीवनरक्षक औषधे, वैयक्तिक आरोग्य विमा, जीवन विमा यावर 0% जीएसटी आकारला जाणार आहे। तर वनस्पती तेल, बटर, तूप, साखर, मिठाई, पास्ता, बिस्किटे, चॉकलेट, ज्यूस, नारळ पाणी, शॅम्पू, तेल, टूथपेस्ट, साबण, शेविंग क्रीम, छत्री, मेणबत्तीसह शिलाई मशीन, फर्निचर, ट्रॅक्टर, कृषी उपकरणे, थर्मामीटर, ग्लुकोमीटर, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, चष्मा, रबर, हातमोजे आदी वस्तूंवर फक्त 5% जीएसटी आकारला जाणार आहे। त्याशिवाय एसी, वॉशिंग मशीन, एलईडी, एलसीडी टीव्ही, मॉनिटर, प्रोजेक्टर, लहान कार, 3 चाकी वाहनं, रुग्णवाहिका, 350 सीसीपेक्षा कमी क्षमतेचा दुचाकी, व्यापारी वाहनं, ट्रॅक्टरसाठी लागणारं हायड्रोलिक इंधन यासह दिवसाला 7,500 पेक्षा कमी भाडं असणारी हॉटेल, चित्रपटगृह यामध्ये 100 रुपयांपेक्षा कमी तिकीट असणारी, तसेच ब्युटी पार्लरवर 18% जीएसटी आकारला जाणार आहे। तर 350 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाकी, मोठ्या एसयूव्ही, अलिशान कार, रेसिंग कार यासह सगळ्यांवरील कर 28% वरून 40% इतका वाढवण्यात आला आहे। तर कॅसिनो, रेस क्लब, जुगार आणि सट्टेबाजी या सगळ्यांवरील कर 28% वरून 40% इतका वाढवण्यात आला आहे। हानिकारक उत्पादने जसे की सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ आणि कॉफीनयुक्त पेयांवरील कर 28% वरून 40% इतका वाढवण्यात आला आहे। मोदी सरकारने देशवासियांसाठी जीएसटी कपातीचा घेतलेल्या या मोठ्या निर्णयावर तुम्हाला काय वाटतंय? खरंच सर्वसामान्यांवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओंसाठी लेट्स अप मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।